न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। या कार्यक्रमास पाणलोट समितीचे अध्यक्ष तथा सरपंच सौ उषा सूर्यवंशी, पाणलोट समितीचे सचिव प्रल्हाद दिवेकर, उमेदच्या कुसुमताई दिवेकर, कृषी व्यवस्थापक जयश्री काळे, उपजीविका सखी सविता सूर्यवंशी, उपसरपंच संतोष सूर्यवंशी तसेच गावातील 11 बचत गटातील सर्व महिला सदस्य या कार्यक्रमास हजर होत्या। त्यांनी 3 दिवस या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेतला व या प्रशिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले। दररोज स्वादिष्ट रुचकर भोजनाचा आनंद सर्वांनी घेतला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट। आपलं नाव सांग। पोपट सुदाम राऊतराय। राहायला कुठं? शेतामध्ये शाळेत प्रभात हायस्कूलच्या पाठीमागे। बरं, तर कसं काय हल्ला झालं? माकडाने आलं? हल्ला ती पोरं आहे का रे, हा त्याला हे करायला गेलो ते डायरेक्ट उलटा झालं माझ्या अंगावर। असं हो, केव्हापासून हा माकड गावामध्ये येऊ लागले आणि हे 2 दिवसापासून येतो। आज बी शाळेतले पोरं पाठीमाग जात होते ना, त्याच पाठीमागच वाटानं उजूक जात होते पळाला। काय दवाखान्यात गेलते? हो, काय सांगितलं डॉक्टर? डॉक्टर ते जखम दिली, उद्या उजूक बोलू नये, इंजेक्शन दिले का? हो। बरं, तर काही म्हणजे परत किती या गावामध्ये अजून काही नुकसान कोणाचं काही झालं? अजून सध्या काही सांगता येणार नाही। पण मुलांना ते त्रास आहे का? त्रास आहे म्हणजे ती पोरं एखादं सांगू शकत नाही। समजा माझ्यासोबत झालं तर कोणासोबत बी होऊ शकतं होतं। हा हा, ते बारीक माकडे समजा ते कोणी काही येतं द्यायला गेलं तर काही हमला होऊ शकतो। बरं, तर याचं काही कळवलं ग्रामपंचायतला काही कोणाच्या आधी? आणि साऱ्या गावात माहिती, पण मग काय कोणी ते लक्ष देत नाही? हा, बरं, तर मग आता शिवशाहीच्या माध्यमातून काय सांगता तुम्ही? करू आपल्याला कोणी हे करत असलं तर कोणी काही म्हणतं तर आपल्या सोबत कधी असलं चांगले तर आपण करू शकतो। शिवशाही त्याला पकडलं पाहिजे, वन विभागाने पकडून नेलं पाहिजे। हो।